भाजपाला काही करून मुंबईमध्ये सत्ता मिळवायचीच आहे। त्यांची तयारी पण खूप मोठी आहे, प्रचंड आहे, ताकद आहे प्रचंड त्यांच्याकडे। तर अशा वेळेला जेव्हा ते महापालिका ताब्यात घेऊ इच्छितात तेव्हा त्यांना सगळ्यात मोठा अडथळा आहे शिवसेना। म्हणजे उद्धव ठाकरेंचं एकदा हिंदुत्वापासूनची फारकत झाली की त्याचा राजकीय परिणाम खूप मोठा होतो, ही ती व्यूहरचना आहे। राजकीय पक्ष ते करत असतात। आज उद्धव ठाकरेंपुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये आपलं स्थान काय राहील, राजकारणामध्ये आपलं स्थान काय राहील। जेव्हापासून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा भाग बनले आणि त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली तेव्हापासून ते हिंदुत्वापासून दूर गेले, असं एक लाईन चालवली गेली। काल राज ठाकरे शिवाजी पार्कवर भलेही आले नसतील, परंतु त्या दोघांनी असे संकेत दिलेले आहेत की दोघांचं मनोमिलन झालेलं आहे। धार्मिक ध्रुवीकरण हा एक भाग आहे, पण तोच मुख्य मुद्दा राहील मुंबईमध्ये तेवढा मात्र म्हणता येत नाही। याच्या भोवतीच निवडणूक फिरेल असं म्हणता येत नाही। काल उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरती पार पडला आणि याच शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये प्रामुख्याने आमचं हिंदुत्व कशा प्रकारे खरं आहे आणि भाजपचं हिंदुत्व कशा प्रकारे बेगडी आहे अशी मांडणी करण्यात आली। यावरच आपल्यासोबत आज बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख आहेत। सर, एकंदरीत काल उद्धव ठाकरेंचं भाषण आणि हिंदुत्वाची मांडणी कसं बघता याकडे? जेव्हापासून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा भाग बनले आणि त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली तेव्हापासून ते हिंदुत्वापासून दूर गेले, असं एक लाईन चालवली गेली कायम की ते काँग्रेस म्हणजे अल्पसंख्याकांचं विशेषतः मुस्लिमांचं लांगून चालन करणारा पक्ष आहे, पुन्हा मतपेढीचं राजकारण करणारा पक्ष आहे। मग त्यांच्यासोबत गेल्यामुळं हिंदुत्व कमी झालं ठाकरेंचं, त्यांनी हिंदुत्वाशी तडजोड केली, अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करणाऱ्या पक्षांसोबत ते गेले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे सुद्धा मग त्याच बाजूचे आहेत। असं ती लाईन चालवल्यामुळे हिंदू वोट बँक भाजपा आपली बळकट करण्याचा प्रयत्न करत होता। कुठलाही राजकीय पक्ष शेवटी मुद्देच शोधत असतो आणि मुद्देशिवाय राजकारण चालू शकत नाही। त्यामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे। गेले 2-3 वर्ष त्यांना टार्गेट करून तुम्ही हिंदुत्वापासून फारकतच घेतली। तुम्ही काय त्या मध्यंतरीचा असा उल्लेख झाला की तुम्ही औरंगजेब क्लब काय ते फॅन क्लबचे तुम्ही नेते आहात किंवा आणखी काय विशेषणं वापरली। लोकसभेचे निकाल लागले, मग लोकसभेला तुम्हाला मतदान करणाऱ्यांमध्ये मुस्लिमच होते असं ठासून सांगण्यात आलं, वोट जिहाद झाला असं म्हणण्यात आलं। तेव्हापासून म्हणजे उद्धव ठाकरेंचं एकदा हिंदुत्वापासूनची फारकत झाली की त्याचा राजकीय परिणाम खूप मोठा होतो, ही ती व्यूहरचना आहे। राजकीय पक्ष ते करत असतात। त्यामुळं उद्धव ठाकरेंना हे करणं आवश्यक वाटत असेल की आपण आपल्या पक्षाच्या मूळ एजेंडापासून दूर गेलेलो नाही आणि आपण आपल्या हिंदुत्वापासून फारकत घेतलेली नाही, म्हणून कालच्या भाषणामध्ये त्यांनी सातत्याने याच्यावर भर दिला। पण सर, आपण पाहिलं असेल तर त्यांनी थेट भाजपचं कशा प्रकारे हिंदुत्व खोटं आहे, मग त्यांचा भाजपचा जो पक्षाचा झेंडा आहे त्या संदर्भात त्यांनी संदर्भ जोडला आणि त्यांनी असं देखील सांगितलं की आमचा झेंडा हा भगवा आहे आणि खरं हिंदुत्व हे आमचंच आहे। साहजिक आहे, कारण कसं आहे की 1966 पासून शिवसेना सुरुवातीला भूमिपुत्रांची बाजू घेत होती। हळूहळू त्यांनी मग आक्रमक हिंदुत्वाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली। त्यांना पाठबळ पण खूप मिळालं, त्यांना महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला। 1989मध्ये औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर ही महानगरपालिका त्यांनी जिंकली आणि खऱ्या अर्थानं सीमोल्लंघन झालं शिवसेनेचं। आणि शिवसेना या एजेंड्यावर म्हणजे त्याच्या आधीचं एक महत्त्वाचं उदाहरण देणं आवश्यक आहे। विलेपार्लेची पोटनिवडणूक, तिथे पुष्पकांत म्हात्रे काँग्रेसकडून उभे होते आणि इकडून सुभाष देसाई उभे होते। त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्व दाखवलं त्या प्रचारामध्ये, त्यांना तिथे यश पण मिळालं। त्याच्यामुळं काय झालं की पुढं लक्षात आलं भाजपाच्या की ठाकरेंचं हिंदुत्व किंवा त्यांचा तो बाणा जो आहे काय म्हणतात तो जनतेला भावतोय। आणि संभाजीनगर म्हणजे तेव्हाच्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी जो विजय मिळवला आणि काँग्रेसचं पूर्ण पानिपतच केलं त्यांनी, ती एक फार मोठी घटना होती राजकारणामधली। हे त्यावेळी प्रमोद महाजन यांनी बरोबर हेरलं आणि शिवसेनेसोबत भाजपाने युती केली। पाकिस्तानचा अतिरेक्यांचा पाठबळ, काश्मीरमध्ये होत असलेलं हिंदूंचं शिरकाण, सातत्याने होणारे दहशतवादी हल्ले याच्यावर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी खूप आक्रमक भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे एक मतदार त्यांच्यासोबत जोडला गेला आणि त्याचाच फायदा त्यांना 1995मध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता आली त्यावेळी झाला। तर भाजपा त्यांच्यासोबत वाटचाल करत होती। भाजपा विधानसभेला कधीही क्रमांक 1चा पक्ष म्हणून नव्हता, शिवसेनेलाच तिथं झुकतं माप होतं। 171 जागा शिवसेना लढवायची
आणि 117 जागा भाजप लढवत होते, दुय्यम भूमिकेत होते. तर हा जो मतदार बांधला गेलेला आहे ना, हा मतदार ही शिवसेनेची ताकद आहे. आणि हीच ताकद 2014मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा दमदारपणे वाटचाल करत होता, देशात यश मिळवलं होतं आणि देशातलं वातावरण पूर्णपणे मोदीमय झालं होतं आणि होत होतं, त्यावेळी भाजपाला वाटलं की ही योग्य वेळ आहे की या वेळेला आपण आपलं हिंदुत्व दाखवलं पाहिजे. मोदींचं एक जे प्रोजेक्शन झालं होतं गोद्रानंतर, ते पण एक कणखर हिंदुत्ववादी नेता म्हणून त्याचा फायदा त्यांनी घ्यायचं ठरवलं. ऐन वेळेला युती कशी काडीमोड झाला हे तर सर्वांना माहीतच आहे. त्यानंतर तरीसुद्धा 63 जागा शिवसेनेने मिळवल्या. तेव्हा कदाचित भाजपच्या नेत्यांना हे कळलं असेल की काही केल्या शिवसेनेची वोट बँक तुटत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला दखल घ्यावी लागेल असं त्यांचं आहे स्थान. मग आणखी काय करता येईल याच्याकडे साहजिकच एक पक्ष म्हणून भाजपाने लक्ष घालायला सुरुवात केली. ही वोट बँक तोडायची असेल तर सातत्याने शिवसेनेच्या हिंदुत्वावर हल्ला केला पाहिजे, ही जणू एक पुढं वाटचालच ठरलेली आहे. त्यामुळं आपण जेव्हा बघतो तेव्हा भाजपचे नेते हिंदुत्वाचा पुरस्कार करताना शिवसेनेवर घसरतात. ते नेमकं महाविकास आघाडीबरोबर गेल्यामुळं घसरतात आणि तुम्ही हिंदुत्वाची फारकत घेतली असं म्हणतात. त्यामुळं या आपल्या पक्षाचा भूमिकेचा बचाव करणं, आपलं राजकारण हे हिंदुत्वाच्या त्या मूळ भूमिकेपासून फारकत घेऊन कुठेही दुसरीकडे जात नाही हे दाखवणं उद्धव ठाकरेंना भाग होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी शोधून भाजपच्या मुस्लिम धार्जिण्या काही गोष्टींची त्यांनी यादी केली आणि त्याचा उल्लेख कालच्या भाषणात केला आणि हा स्वाभाविक म्हटला पाहिजे. पण सर आता म्हणजे आपण पाहिलं असेल त्यांनी मोहन भागवतांना समोर ठेवलं की मोहन भागवतांनी मध्यंतरी कशा प्रकारे मुस्लिम नेते असतील, धर्मगुरू असतील यांची भेटीगाठी घेतल्या. आता काय कारण आहे हे अजून समोर आलेलं नाही आहे, पण त्यांनी थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहांनाच प्रश्न विचारला की मग तुम्हाला मोहन भागवतांचं हिंदुत्व हे पटतं का? असं आहे की राजकारणामध्ये जेव्हा तुमचं अस्तित्वच धोक्यात येतं किंवा तुमच्यासमोर प्रचंड मोठं संकट उभं राहतं, त्यावेळी तुम्हाला काही ठाम भूमिका घ्याव्याच लागतात. आज उद्धव ठाकरेंपुढं सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये आपलं स्थान काय राहील, राजकारणामध्ये आपलं स्थान काय राहील. महाराष्ट्राची विधानसभा तर अतिशय भरभक्कम बहुमताने यांनी जिंकलेली आहे महायुतीने. त्यामुळं ही निकराची लढाई आहे त्यांच्यासाठी. ही निकराची लढाई असल्यामुळं अशा वेळेला कुठलीही व्यक्ती स्वतःच्या बचावासाठी वाटेल ते करू शकते. उद्धव ठाकरेंनी बहुधा हेच खूनघाट मनाशी बांधली की आता आपल्याला निकराची लढाई करायची आहे, डू ऑर डाय, करा किंवा मरा. ते केल्याशिवाय आपला पक्ष शिल्लक राहणार नाही, ते केल्याशिवाय आपले समर्थक राहणार नाहीत आणि ते केल्याशिवाय आपला मतदारी आपल्यासोबत राहणार नाही. म्हणून त्यांनी शोधून RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याविषयी ते फारसं कधी पूर्वी टीका करत नव्हते, टार्गेट कधी केलं नाही, बाळासाहेब ठाकरेही कधी करत नव्हते. भाजपाबद्दल वाटेल तशा कॉमेंट करायचे ते, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याविषयी मात्र भूमिका घेत असताना त्यांची एक वेगळी बाजू दिसायची, वेगळा पैलू दिसायचा, हिंदुत्ववादी हा पैलू. तर काल त्यांनी मग ते कसं चालतं तुम्हाला असे प्रश्न उपस्थित केले की त्यांनी मुस्लिम गुरु यांच्याशी घेतलेल्या बैठका तुम्हाला कशा चालतात, मशिदीला दिलेली भेट कशी चालते, मग तुमचे पण काही एजेंडे आहेत, तुम्ही मग पाकिस्तानला जाता, तिकडे सोनम वांगचुकला तुम्ही म्हणता की देशद्रोही आहे का, तर ते पाकिस्तानला गेले म्हणून. मग ते म्हणाले की एका शिष्टमंडळाचा भाग होता ते म्हणून गेले होते, मग तुम्हाला कसं काय नवाज शरीफकडे जायला चालतं. हे असे सगळे मुद्दे त्यांनी एकत्र करून भाजपा आणि भाजपची मात्रसंस्था RSS या दोघांकडे त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. आणि एक पक्षाचा नेता म्हणून जो संघर्ष करतोय अस्तित्वासाठी, तर कुणी त्यांच्या जागी कुणी असतं तरी केलं असतं असंच वाटतंय मला. पण सर काल राहुल गांधींचं एक ट्विट देखील चर्चेमध्ये आलं सावरकरांसंदर्भात, त्यावरती उद्धव ठाकरे कुठे बोलताना पाहिलं नाही. कारण का सावरकर हे देखील प्रमुख हिंदुत्ववादी नेते म्हणूनच ओळखले जायचे. मग त्यांची अडचण होती या महाविकास आघाडीमध्ये? मला वाटतं हा विषय बरेच दिवस झाला आहे चर्चेत आणि राहुल गांधी काही पहिल्यांदा सावरकरांविषयी बोललेले नाही आहेत. आधी तर आपल्याला माहीत आहे त्यांनी 2-3 वेळा अशी विधानं केली आहेत आणि सातत्याने त्यांचा उल्लेख एका विशिष्ट शब्दांनी करतात आणि त्याबाबत काही खटलेही त्यांच्यावर दाखल झाले आहेत. भिवंडीला सुद्धा मला वाटतं एक त्यांच्यावर केस आहे, आणखी काही ठिकाणी आहेत. आणि काँग्रेसची ही भूमिका ही त्यांच्या पक्षाची भूमिका म्हणून शिवसेनेनी कायम मला वाटते तीच भूमिका घेतली आहे आणि शिवसेनेनी कायम सुरुवातीला सावरकरांविषयी प्रखर स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी पण घेतली होती. पण आता हे आक्रमक राजकारण हिंदुत्वाचं सुरू झालं आहे. सावरकरांचा उल्लेख जेव्हा होतो तेव्हा मग शिवसेना त्यांच्या परीनं उत्तर देतेच की तुम्ही मग भारतरत्न का देत नाही सावरकरांना. बरेच मुद्दे आहेत त्याच्यामध्ये.
त्यामुळं राहुल गांधींचं ते ट्विट येणं आणि उद्धव ठाकरेंनी त्याचा उल्लेख न करणं ही बाब नवीन नाही असं मला वाटतं. हे त्यांचं सुरुवातीपासून सुरू आहे. सर, एक वरळीमध्ये भाजपची सभा झाली होती, त्यामध्ये अमित साटम यांनी असं सांगितलं होतं की मुंबई महानगरपालिका जर शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या हातामध्ये गेली तर मुसलमान महापौर होऊ शकतो. म्हणजे त्यांनी स्पष्ट नाव घेतलं की खान नावाचा देखील महापौर हा होऊ शकतो. तर ह्यामुळे आता उद्धव ठाकरे प्रखर हिंदुत्व मांडतायत, कारण की महानगरपालिका समोर आहे. कसं आहे की भाजपाला काही करून मुंबईमध्ये सत्ता मिळवायचीच आहे. त्यांची तयारी पण खूप मोठी आहे, प्रचंड आहे, ताकद आहे प्रचंड, त्यांच्याकडे पाठबळ आहे, त्यांच्याकडे पक्षाचं यंत्रणा खूप मोठी आहे. तर अशा वेळेला जेव्हा ते महापालिका ताब्यात घेऊ इच्छितात तेव्हा त्यांना सगळ्यात मोठा अडथळा आहे शिवसेना. आणि आता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर सोबत येणार असतील तर ठाकरेंची ताकद वाढते. आणि मुंबईमध्ये लोकसभेला आपण बघितलं की उत्तर पश्चिमची जागा अगदी निसटती गेली. नाहीतर शिवसेनेने मुंबई शहर तर घेतलंच लोकसभेच्या जागा. अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, तिकडे ईशान्य मुंबईत आपले पाटील असतील. तर हा सगळ्यात मोठा धोका आहेच. कुणी किती नाही म्हटलं तरी मुंबईमध्ये नेटवर्क आहे शिवसेनेचं, शिवसेनेला मानणारा मतदार आहे. तर अशा वेळेला जर शिवसेनेला डिवचायचं असेल, अशा वेळेला जर भाजपाला आक्रमक हिंदुत्व घेऊन जर लोकांसमोर जायचं असेल तर असा काहीतरी शब्दप्रयोग करणं भाग होतं. मला वाटतं त्या गरजेतून हा शब्द आला की तुम्ही जर शिवसेनेला उद्या सत्ता देणार असाल तर मुंबईचा महापौर खान होईल. आता मुंबईचा इतिहास काढला तर अनेक महापौर होऊन गेलेत, बहुभाषिक बहुधर्मीय पारसी होऊन गेलेत, अनेक जाती धर्माचे लोक होऊन गेलेत. त्यामुळं तसा इतिहास मुंबईचा काही एका म्हणजे एका विशिष्ट असा झुकलेला नाही आहे. पण ठीक आहे, आता राजकारण आहे, राजकारणामध्ये कुणी काय भूमिका मांडावी हा त्याच्या पक्षाचा प्रश्न असतो. पण जेव्हा हा उल्लेख झाला तेव्हा मात्र त्याला उत्तर देणं कदाचित ठाकरेंना आवश्यक वाटलं असेल. म्हणून ठाकरेंनी काल सांगितलं की तुम्ही आम्हाला खान बनवणार म्हणता का, मग तुमची सत्ता आल्यावर तुम्ही तर कुणाच्या तरी पायाशी चरणी समर्पित कराल ना मुंबई. म्हणून त्यांनी तो उल्लेख केला आणि उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आणि बाकी मग जे मुस्लिम धार्जिने त्यांचे काही मुद्दे काढले की तुम्ही कसं एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशी ह्या लष्करातल्या ज्येष्ठ अधिकारी त्यांचा उल्लेख पाकिस्तानी अतिरेक्यांच्या बहीण म्हणून करता, पण आम्ही त्यांना बहीण मानतो असं बोलले. आणखी त्यांनी बाकीची काही उदाहरणं दिली, जसं तुम्ही एकीकडे राख्या बांधून घेता मुस्लिम भगिनींकडनं, दुसरीकडे बिल्किस बानोंच्या अत्याचारांची मिरवणूक काढता. तर स्वाभाविक आहे, मला वाटतं कुठलाही नेता असेल ना तर हे असेच मुद्दे काढेल. राजकारणामध्ये एकमेकांना नामोहरम करण्यासाठी मुद्दे शोधले जातात. सर, एक वेगळा विषय म्हणजे ह्याच्यातून आणतो की आता जी महानगरपालिका होईल, तुम्हाला वाटतं, कारण की अनेक वर्ष तुम्ही कव्हर करताय महानगरपालिका, की ही महानगरपालिका हिंदू आणि मुस्लिमवरतीच होणार, वॉटर गटर मीटरवर होणार नाही आणि हिंदू मुस्लिमवर होईल, असं एकंदरीत अंदाज येतोय? मुंबईचा मतदार हा खूप सुशिक्षित मतदार आहे. काही प्रमाणामध्ये मराठी अमराठी होतं मान्य, पण धार्मिक ध्रुवीकरण मुंबईमध्ये होईल असं म्हणण्याजोगी परिस्थिती आज तेवढी नाही आहे. मुंबईमध्ये सातत्यानं मुंबईकरांचे प्रश्न खूप जिव्हाळ्याचे ठरतात. आणि मुंबईला खरंच गेल्या 40-50 वर्षात काय मिळालं, आज जे पायाभूत सुविधांची कामं आपण बघतोय ही खरं तर 25-30 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होती. जगामधल्या सगळ्या मोठ्या शहरांचं जर आपण थोडक्यात एक नजर टाकली तर मागेही मला वाटतं कदाचित आपल्या एका चर्चेत मी म्हणालो होतो की जगातल्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये ज्या नद्या आहेत त्या नद्यांचा वापर जलवाहतुकीसाठी होतो. आपल्याकडे अजूनही आपण जलवाहतूक सुरू करू शकलो नाही. आणि खरंच हे दुर्दैव आहे ह्या मुंबईचं की एवढा मोठा समुद्रकिनारा असताना आपण जलवाहतूक करू शकत नाही, एक पर्याय देऊ शकत नाही. उपनगरी गाड्यांमध्ये काय अपघात होतात ह्याची पुन्हा पुन्हा चर्चा करण्याची गरज नाही. मुंबईमध्ये पायाभूत सुविधा आज मुंबईकर सोसत आहेत. ट्रॅफिक जाम होतो, अनेक ठिकाणी कोंडी होते वाहतुकीची, लोकांना वेळेवर ऑफिसला पोचता येत नाही, हळूहळू मेट्रोची उद्घाटनं होत आहेत, काही उद्घाटनं जी ठरलेली होती ती पुढं जात आहेत. तर अशा वेळेला मला वाटतं सुशिक्षित मतदार मुंबईचा हाच विचार करेल की मुंबईचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाशी एकरूपता म्हणजे त्याच्याविषयी तळमळीनं काम कोण करेल. धार्मिक ध्रुवीकरण हा एक भाग आहे, पण तोच मुख्य मुद्दा राहील मुंबईमध्ये तेवढा मात्र म्हणता येत नाही. याच्या भोवतीच निवडणूक फिरेल असं म्हणता येत नाही. पण मुंबईची निवडणूक मराठी अमराठी, मुंबईची निवडणूक मुंबईचा विकास या मुद्द्याभोवती पण व्यवस्थित फिरेल असं वाटतं. सर, महाराष्ट्राला एक लक्ष लागलं होतं की काल उद्धव ठाकरे कुठेही राजकीय शिवसेना आणि मनसेच्या युती संदर्भात काही संकेत देतात का, पण ते दरवेळीच एकच म्हणतायत की आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. तर ह्याकडे कसं बघायचं? असं आहे की शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष एकत्र येणार आहेत. हे केवळ दोन भाऊ एकत्र येणार नाहीत. दोघं भाऊ एकत्र येणार असते तर दोघांनी एकमेकांच्या पक्षाचाही विचार केला नसता. परंतु राज ठाकरे यांनी सातत्याने हे दाखवून दिलं की माझ्या पक्षाच्या अस्तित्वाविषयी मी कुठली तडजोड करणार नाही. भलेही लोक टीका करू देत, पण मी कुणाशी युती करणार नाही,
मी कोणाला शरण जाणार नाही, जसा आहे तसा त्यांनी पक्ष सांभाळला आहे, चालवला आहे. ठीक आहे, जागा मिळाल्या नाहीत, आता विधानसभेला अपयश आलं, खूपच कमी टक्केवारी मिळाली, पण हे दोन पक्ष एकत्र येणार आहेत. आणि दोन पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा निश्चित काहीतरी धोरण ठरवावं लागतं की दोन पक्षांची युती कशी असेल, किती जागा लढायच्या, काय परिस्थिती आहे. तर त्यामुळं काल राज ठाकरे शिवाजी पार्कवर भलेही आले नसतील, परंतु त्या दोघांनी असे संकेत दिलेले आहेत की दोघांचं मनोमिलन झालेलं आहे, ते दूर जाण्याच्या मानसिकतेत नाही आहेत. म्हणून काल शंका कुठली राहू नये, कारण काल जर उद्धव ठाकरे या विषयावर बोलले नसते तर लगेच चर्चा सुरू झाली असती की अरे काहीतरी यांचं बिनसलं आहे आणि युतीबद्दल काहीच बोलले नाहीत. परंतु त्यांनी स्पष्ट केलं आहे की एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आणि त्यांनी तो मुद्दाही सांगितला की मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आहोत आणि मराठीची गळचेपी आम्ही सहन करणार नाही. मला वाटते राज ठाकरे यांनी ती ठाम भूमिका घेतलेली आहे की मराठीच्या मुद्द्यावर माघार नाही, आणि मला वाटते मुद्द्यावरच राजकीय पक्ष एकत्र येतात. मनसे आणि शिवसेना एकत्र आले तर राजकीय मुद्द्यांवर येतील. ते भावनिकता आणि भावाभावाचं एकत्र येणं एवढ्यापुरतं हा मुद्दा राहणार नाही. आणि मनसेचे नेते म्हणजे प्रमुख राज ठाकरे खूप हुशार आहेत, चाणाक्ष आहेत राजकारणामध्ये. त्यांना काय बोलावं लागतं, कसं बोलावं लागतं, काय बोलल्यानंतर काय प्रतिक्रिया येतात सगळं माहिती आहे. त्यामुळे ते व्यवस्थित स्टेटमेंट करत असतात. ते कदाचित अंदाज घेत असतील की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा निवडणुका कुठल्या होतात, म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या प्रथम होतात, नगरपालिकांच्या होतात की डायरेक्ट महानगरपालिकांच्या होतात. जर समजा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जर आधी झाल्या तर त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची काय भूमिका राहील, शिवसेनेची काय भूमिका राहील, त्यांची ताकद असलेल्या भागामध्ये काय भूमिका राहील यांची शिवसेनेची, कदाचित त्याचाही ते अंदाज घेतील. हुशार आहेत. सरेंडर होणं मला नाही वाटत की त्या दोघांच्याही स्वभावामध्ये आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आहेत, एकीकडे राज ठाकरे आहेत. एकमेकांना सरेंडर होऊन ते करतील की नाही जरा डाऊट वाटतो. उद्धव ठाकरे सातत्याने पॉझिटिव्ह दाखवत आहेत, पण राज ठाकरे कमी बोलत आहेत आणि सूचक बोलतात. आणि मला वाटते गेल्या 20-एक वर्षातल्या त्यांच्या राजकीय वाटचालीत बऱ्याच गोष्टी ते शिकले असतील की राजकारणामध्ये आपलं महत्त्व टिकवून ठेवायचं असेल तर कुठले पत्ते कधी ओपन केले पाहिजेत, कधी बोललं पाहिजे, किती बोललं पाहिजे. त्यामुळं त्यांचं हे धोरण त्यांच्या दृष्टीने योग्यच आहे असं म्हटलं पाहिजे आपण. योग्य वेळी ते येईल बाहेर. सर, तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला किती मार्क द्याल? तुमच्या एकंदरीत सर्व गोष्टी त्यांचे मुद्देसूद त्यांनी ज्या प्रकारे मांडला, आणि त्यांनी सर एकच दाखवलं की बाबा आम्ही हिंदुत्ववादी पक्षच आहोत, भाजप कितीही टीका आमच्यावरती करू देत पण आम्ही हिंदुत्ववादीच पक्ष आहोत. उद्धव ठाकरे एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून जे काही काल बोलले, काल चांगली तयारी केली होती त्यांनी. काल जे मुद्दे त्यांनी पुढे केलेत, म्हणजे त्यांनी एक इशारा दिलेला खूप महत्त्वाचा होता की जर तुम्ही आमच्या हिंदुत्वावर परत प्रश्न उपस्थित करणार असाल तर मग मी तुमचे टोप्यांचे फोटो मी बाहेर आणेन. तर चांगली तयारी केली आहे त्यांनी याचा अर्थ. आणि त्यांचा बहुतेक कुणाचाही फोटो टोपी घातलेला उपलब्ध नाही, म्हणून त्या आत्मविश्वासानं ते बोललेले दिसत आहेत की जर तुम्ही सातत्याने आमच्यावर प्रश्न उपस्थित करत राहिलात तर मग मात्र तुमचे टोप्यांचे फोटो मी बाहेर आणेन. निकराची लढाई लढत आहेत. त्यांनी मांडलेले मुद्दे व्यवस्थित होते. कालचं भाषण त्यांचं अलीकडच्या काळातलं एक चांगलं भाषण म्हणता येईल तटस्थपणे विश्लेषण करायचं झालं तर. आणि कुठलाही नेता जेव्हा राजकीय लढाई निकराची, जसं मी म्हणतोय सातत्यानं की एक निकराची अस्तित्वाची लढाई लढतोय आणि त्याला लक्षात येतं आहे की आता जर मी नाही लढलो व्यवस्थित तर माझंही काही खरं नाही, माझ्या पक्षाचं काही खरं नाही. मला वाटतं त्या भूमिकेत ते गेल्यानंतर जो ते संघर्ष करतायत त्या संघर्षाला चांगले मार्क दिलेच पाहिजेत. आणि ती त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने, त्यांच्या समर्थकांच्या दृष्टीने मला वाटते दिलासा देणारी बाब आहे कालचं त्यांचं भाषण. म्हणजे पाऊस येणार आहे, तुम्हाला सभा रद्द करावी लागेल हे माहीत असतानासुद्धा त्यांनी जिद्दीनं तिथं सभा घेतली. कुठलाही हॉल नाही बुक केला. काही लोक म्हणत होते वरळी डोमलासुद्धा ते घेऊ शकत होते पण का नाही घेतली. जशी नेस्कोला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची सभा झाली तशी का नाही झाली. पण मला वाटते त्यांनी जिद्द दाखवली आहे, लढण्याची जिद्द दाखवली आहे. फक्त असं आहे की केडर कसं रिव्हाइव्ह करायचं हा एक मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. साधन संपत्ती, पक्षाचं एकूण जी तयारी आहे ती फार मोठा भाग आहे. एक नेता म्हणून उद्धव ठाकरे भाषण करण्यामध्ये यशस्वी ठरले असले तर पक्ष कार्यान्वित करण्याच्या दृष्टीनं ते किती यशस्वी ठरतात याच्यावर त्यांचं पुढचं यश अवलंबून आहे. कारण प्रत्येक वॉर्डात ते काही स्वतः उभारणार नाहीत. प्रत्येक वॉर्डात त्यांचा उमेदवार उभा राहणार आहे आणि तो उमेदवार समोरच्या उमेदवाराशी जी टक्कर देणार आहे आणि समोरून जी तयारी झालेली आहे ती एवढी जबरदस्त आहे की म्हणजे दमछाक करण्याची तयारी समोरून झालेली आहे. म्हणजे एकच उदाहरण देतो मी आपल्याला. नगर विकास विभाग महत्त्वाचा विभाग आहे महाराष्ट्राचा की जो नगरपालिका महानगरपालिकांना फंडिंग करतो. या नगर विकास विभागानं महाराष्ट्रामध्ये अलीकडे नगरपालिका आणि महानगरपालिकांना विशेष काही कामं घेण्यासाठी विकासाची निधी पुरवला आहे. एकट्या मुंबईमध्ये काही 100 कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे.
आणि हे वाटप त्यांचं स्थान जिथं मजबूत आहे, जिथं त्यांचे उमेदवार मजबूतीनं उभा राहणार आहेत, लढणार आहेत, अशा ठिकाणी झालेलं आहे. तर ती कामं मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत काढली आहेत, महापालिकेमार्फत नाही. आणि तिथं त्यांच्या पक्षाचे आमदार, माजी खासदार आणि नगरसेवक आणि संभाव्य उमेदवार यांच्या त्या कलानीच ती झाली असणार याच्यात शंका नाही. कुठलाही राजकीय पक्ष काही एवढा गाफील नसतो. ती तयारी पाहता ही जी विकासाची कामं आहेत ती घेऊन लोकांसमोर ते जातील, काय केलंही दाखवतील. त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्याकडे दाखवण्यासारखं साधनसंपत्तीसारखं असं काही नसणार आहे. तेव्हा ही लढाई एकीकडे घायाळ झालेला त्यांचा सरदार म्हणजे त्या पक्षाचा प्रमुख विरुद्ध साधनसंपत्तीनं सुसज्ज असलेला एक तगडा म्हणजे राजकीय अलायन्स म्हणता येईल त्याला, ते आहे. या लढाईत कोण बाजी मारेल हे पाहायला मात्र थोडा अवकाश लागेल. आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख सर, ज्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की उद्धव ठाकरे हे तयारीनिशी आता मैदानामध्ये उतरले आहेत, पण आता संघटनेला देखील कसं बळ देतात हे बघणं महत्त्वाचं राहील. कॅमेरामन सचिनसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.